बरे का तब्येत त्याला त्यांना डॉक्टर पाठवू द्या ना एखादा वर मग डॉक्टर येऊ द्या ना एक वर द्या जाऊ द्या ते सरकार फिरकार तिकडे मसन वाट्या पतंगी साहेब ते नाही बोलत का फोनवर अरे बाबा ते सरकार मरू द्या तिकडे अरे एवढा मोठा मराठा आहे ना त्यांचे मुश्किल करून टाकून राहू मी तुमच्या कुणाच्या कुटुंबाला धक्का लागल्यावर आरोपी सुटल्यावर तुम्ही खाली या बरं मी रात्रीच सांगितलं होतं ना मी येतो म्हणून मी रात्रीच म्हणलो ना तुम्हाला की येतो मी ताबडतोब तिकडे निघून मला येऊच तर या खाली या ते सरकार फरकार बघून येऊ ते त्याने शब्द द्यायचे ते षड्यंत्र करत असते ना एखादी सरकार आहे ना एवढा मोठा मराठा समाज आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे हो तुमची ते भयाचं स्वप्न साकार करायचं या त्याला नाही सोडणार जिनं मुश्किल करून टाकेन तुमच्या कुटुंबाला काय झालं आरोपी सुटला ना जिनं मुश्किल करेन यांचं या बरं या तुम्ही खाली या सरकार फिरकार जाऊ दे तिकडे त्या मसनवाट्या कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असतं बघू आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसं घ्यायचं या बरं खाली या बरं प्लीज नका रे मला लय उभा राहता आहे ना मला वर येता येत नाही त्याच्यात काय झालं बोललं काय माहिती असताना त्यांनी टॉवरवर चढणार म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही गाड्या किंवा जाळी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं होतं काही दिसत नाही त्या शाळा षड्यंत्र कळाला आता कळालं आता मराठे जागे झाले आजपासून राज्यात कळाला न्याय मिळणार नाही संतोष भैयाला हे सिद्ध झाला आता मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही हे सिद्ध झालं आता भैया संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं न्याय आम्हालाच घ्यावा लागेल न्याय आम्हाला घ्यायला लागेल कारण म्हणजे नेमकी काय बघू घेऊ शेवटी नाविलाज कशाला म्हणते नाविलाज शेवटी कशाला म्हणते जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला समाजाला माझ्या मराठी शांत होत्या राव राज्यात एवढे सोपे नाहीत मराठे मग मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढे सोपे नाही मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढे सोपे नाहीत मला